खरं आता मी नवीन मुंबईच्या सगळ्याच टीमला मनापासून धन्यवाद देतो. सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी एक हप्त्याचा सप्ताह म्हणून महाआरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे. मी आता जवळजवळ शिबिर फिरून पाहिलं, त्यामध्ये नखापासून केसापर्यंत आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टीचं एक त्या ठिकाणी सेंटर लावलेलं आहे. त्या ठिकाणी सगळे डॉक्टर्स आहेत आणि त्यांचे सहकारी आहेत आणि त्यामुळे एक हप्ताभर नवीन मुंबईची लोक याचा निश्चितपणे लाभ घेतील आणि आपला आरोग्य अत्यंत तंदुरुस्त ठेवतील अशी माझी अपेक्षा आहे. आत्ताची पिढी किंवा आत्ता पूर्वीची लोक हेल्थ कॉन्शियस फार आहेत आणि अशा वेळेला अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊन त्याला आणखीन जर आपण सहकार्य केलं तर निश्चितपणे याचा समाजात उपयोग फार होतो आणि म्हणून या सगळ्यांचं मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो. गजानन काळे, अभिजित देसाई आणि सगळेच महिला आहेत, पुरुष आहेत, कार्यकर्ते आहेत, खास करून डॉक्टरांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांच्या आलेल्या सगळ्या टीमला धन्यवाद देतो की त्यांनी एक सप्ताह म्हणून आपला वेळ अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणी दिलेला आहे. कार्यकर्ते ते आपल्या नेत्याच्या प्रेमापोटी सह करत असतात, त्यासोबत सुद्धा ही मंडळी सुद्धा सहभागी होतात. हे वाखाणण्यासारखे आहे आणि म्हणून नवीन मुंबईतील लोकांनी या आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि आपलं आरोग्य कसं तंदुरुस्त राहता येईल त्याची काळजी घ्यावी. माझ्या मनापासून कोणतंही सरकार जरी असेल तरी ते शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, मजुरांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, महिलांसाठी काम करत असतो, नाही करत अशाचा भाग नाही. परंतु योजना खरंच प्रत्यक्ष आपण आणणार आहोत का प्रत्यक्षात, का आपल्या घोषणा करायच्या म्हणून करायच्या असं लोकांना वाटतं का? विरोधी पक्षाला काय आहे की केलं तरी बोंबा मारणार, नाही केलं तरी बोंबा मारणार. माझं म्हणणं आहे, सरकार म्हणून तुम्ही ज्यावेळेला बघता त्यावेळेला एक समाजाच्या घटकाला आपण किती प्रामाणिकपणे मदत करतोय हे फार महत्वाचं आहे. आता काशीनाथ गायकवाड नावाचा एका शेतकरी आहे, त्याची सौभाग्य होती, त्याचं एक बैल मृत्यू पावला होता म्हणून बिचारी नांगराला झोखडासारखी बांधून घेऊन ती शेत नांगरत होती. ते सरकारला कळलं म्हणून सरकारने ताबडतोब सद्भावनेने एक त्यांना बैल पाठवला. पण तो जो बैल पाठवला तो कुठला बैल होता मला माहिती नाही. तो बैल गेल्या तो आजारीच बैल होता, त्यांनी मालच टाकून दिली. माझं म्हणणं की सरकारने या गोष्टी बघायला पाहिजेत की आपण ज्यांना मदत करतो ती खरंच प्रामाणिकपणे मदत करतोय का, आपण घोषणा करतो त्या खरंच प्रामाणिकपणे जाणार आहेत का. कारण लोकांना ती घोषणा आधी आठवते, 15 लाख आमच्या खात्यात येणार, ते काय आले नाहीत. आच्छादीत येणार, त्याबद्दल आता मी बोलणं काय उचित नाही, तुम्ही चॅनेलवाले आहेत, तुम्हाला माहिती आहे. माझं म्हणणे लोकांना सगळ्यांना वाटतं की चांगले दिवस यावेत, सरकार कुठलंही असो, लोकांना अपेक्षा असते की आमच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यावी, ती करावी. आणि शेतकरी हा तर आपला अन्नदाता आहे, त्याच्यासाठी तर सरकारची जबाबदारीच आहे, आमची जबाबदारी आहे, सगळ्यांची जबाबदारी आहे. तेव्हा ती फसवी घोषणा न करता अत्यंत खऱ्या घोषणा करून कसं आडात असं तर पोरात येईल ना. खरंच बजेट आहे का आपल्याकडे, नाही तर काय आहे दिवाळी साजरी करायची कर्ज घेऊन, तसं सगळा कारभार चाललाय का तर राजकारण चालू ठेवायला, हे काही उचित नाही. मुलं आहेत काहीतरी करण्याचा प्रयत्न करतायत, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. वेगवेगळ्या विषयांमध्ये रोहित पवार बोलत असतात, अभ्यासपूर्ण बोलण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतात. सरकार किती गांभीर्याने घेते त्याचा विषय असतो, तरी पण गांभीर्याने सगळी मंडळी घेतील. आता सभागृहामध्ये खूप चांगली मुलं आहेत, त्याच्यात रोहित पवार आहे, आदित्य ठाकरे आहेत, असे खूप चांगली तरुण मुलं आहेत की उत्तम प्रकारचं आपलं मनोगत बोलत असतात, वेगवेगळ्या विषयांवरती बोलत असतात. थँक्यू. लोकांच्या मनात शंका जर येत असतील आणि लोकांना वाटते की हे सगळं मतांसाठी चाललेलं आहे, ईव्हीएम वगैरे, तर लोकांच्या शंका दूर करायच्या असतील तर मागच्या वेळेला राज ठाकरे साहेबांनी सांगितलं होतं की मोठं जग ओरडून बोलतोय, ट्रम्प साहेब ओरडून बोलतायत की निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरती झाल्या पाहिजेत. दुर्दैवाने ते होत नाही.
त्यामुळे सरकार केंद्रातला असो किंवा राज्यातला असो, लोकांचं या सरकारच्या बद्दल मनामध्ये संभ्रम आहे, शंका आहे, विश्वास नाही. हे सगळं मॅनेज करतात. तर ही शंका दूर करायची असेल, दूध का दूध आणि पाणी का पाणी, तर मला असं वाटतं की त्यांनी येणाऱ्या निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरती घेतल्या पाहिजेत. तर लोकांमध्ये तुमची लोकप्रियता किती आहे हे कळून येईल. नाही तर विरोधी पक्ष बोलणार, तुमचं चालूच राहणार ईव्हीएम मशीन मॅनेजमेंट आणि म्हणून त्या जाळायला लागतायत की जिथं म्हणजे सत्तेत असणारे लोक समाधानी नसतील तर तुम्ही तिथे कसे समाधान असणार. तुम्हाला म्हणजे काय दाखवायला लागतं, बोलायला लागतं, ते तुमच्या हायकमांडला विचारायला लागतं, हे दाखवू की नको, हे बोलू की नको, नाहीतर तुमचं पण सगळं धंदा पाणी बंद होऊन जाईल. त्यामुळे तुम्हाला पण ते करावं लागतं. आता ही परिस्थिती जर असेल आणि सत्ताधारी पक्षाला जर आंदोलन करावी लागत असतील तर मग काय सरकारनं देह माय धरणीत आहे अशी परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे हे दिवस असेच पुढे चालत राहणार आहे. पण कधीतरी भगवान के घर में देर है अंधेर थोड़ी है, ऊपर वाले की लाठी कभी तो पडते, आवाज येत नाही, पडणार.